हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने पॅन्ट ट्राउझरचं कटिंग आहे ते सांगणार आहे. तर कटिंगची पद्धत एकदम सोपी असणार आहे आणि ही पॅन्ट आहे ती आपली फक्त 5 मिनिटात कटिंग करून तयार होणार आहे. आणि ही पॅन्ट मी तुम्हाला शेवटपर्यंत अगदी छोट्या छोट्या टिप्ससहित कशी स्टिचिंग करायची हे सांगितलेलं आहे. तर इथे बघू शकता मी 2.5 मीटर पॅन्टसाठी कापड घेतलेलं आहे आणि पुढच्या बाजूला ओपन बाजू असणार आहे फोल्डमध्ये आणि माझ्याकडे बंद बाजू आहे पहा. तर सर्वात आधी आपल्याला 2 इंच बेल्टसाठी सोडून द्यायचं आहे फोल्ड करण्यासाठी. तर त्याची सरळ रेषा मी आखून घेतली. हे बेल्ट फोल्ड करण्यासाठी आपण 2 इंचाचं मार्जिन सोडलेलं आहे आणि त्या मार्किंगपासून खाली तुमची जेवढी उंची असेल त्याच्यात 2 इंच परत बॉटम फोल्ड करण्यासाठी ॲड करायचं आहे बघा. या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं आणि ते सरळ रेषा आखून घेऊया. तर इथे काय करायचं आहे, तुमची जेवढी सीट घेर आहे त्याचा चौथा भाग करायचा आहे आणि त्याच्यात प्लस 3 इंच घ्यायचं आहे. तर इथे मी घेतलेलं आहे 14 इंच आणि तेवढंच इथे क्रॉच लेंथ म्हणजे आसन पण तेवढंच घ्यायचं आहे 14 इंचाचं. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आणि पुढे या पद्धतीने आपल्याला 3 इंचापर्यंत हे आसनचं आकार देण्यासाठी 3 इंच इथे मी घेतलेला आहे. जर हेवी साईज असेल तर तुम्ही 3.5 इंचसुद्धा घेऊ शकता आणि कमी असेल तर 2.5 इंच घेऊ शकता. तर बघा, आसनचं इथे मार्किंग करण्यासाठी गोलाकार शेप देण्यासाठी मी 3 इंचावरती मार्किंग केलं आणि असा आसन म्हणजे क्रॉच लेंथ म्हणू शकता तुम्ही. या पद्धतीने गोलाकार शेपमध्ये आकार देऊन घेतला आणि ते खालच्या साईडला बॉटम आहे तो मी इथे 9 इंच घेतलेला आहे. तुम्ही 7 इंच 8 इंच एवढा सुद्धा घेऊ शकता आणि असं टेपच्या साहाय्याने सरळ ते जोडून घ्यायचं आहे. तर पहा, पॅन्टचं मार्किंग आपलं करून झालेलं आहे अगदी 2 मिनिटामध्ये. तर याचं आता आपण लगेचच कटिंग करून घेऊया. या पद्धतीने खालच्या साईडला थोडंसं क्रॉस घेतलेलं आहे बॉटमच्या इथे. तर स्टिच करताना ते आपलं कापड कमी पडत नाही म्हणून. आता केलेल्या मार्किंगवरती आपण कटिंग करून घेऊया. या पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. इथे वरच्या साईडला फोल्ड आहे तो मी कट करून घेतला. तर अगदी सोपी पेंट आहे, शेवटपर्यंत नक्की बघायची. शिलाई पण अगदी स्टेप बाय स्टेप सर्व टिप्ससहित मी सांगितलेली आहे. चला तर मग आता ही पॅन्ट ओपन करून घेऊया आणि या पद्धतीने दुसरा पार्ट आहे तो त्यावरती असा उलटा करून ठेवायचा आहे, म्हणजे दोन्ही सरळ बाजू आतल्या साईडला येणार आहेत आपल्या. आणि आता दोन्ही साईडचं आसन आहे ते आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. अर्धा इंचाची शिलाई आहे त्याच्यावरती मारून घ्यायची आहे. तर बघा, इथे मी आसन आहे ते स्टिच करून घेतलेलं आहे आणि आता पॅन्ट आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायची आहे. समोरासमोर आपल्याला इथे आसन आहे ते घ्यायचं आहे. तर इथे बॉटम फोल्ड करून आता आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. या पद्धतीने बॉटम फोल्ड करायचं आहे आणि इथे खालच्या साईडला आपल्याला फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे. चला तर मग इथे मी बघू शकता बॉटम फोल्ड करून घेतला आणि या पद्धतीने शिलाई आहे ती मारून घेतलेली आहे. थोडेसे कट्स मारून घेतलेले आहेत. ठीक आहे, इथे वरच्या साईडला आपण इथे 1 इंचाचं इलॅस्टिक आहे ते लावणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला हे फोल्ड करून घ्यावं लागतं. चला तर मग मी तुम्हाला दाखवते. मी या पद्धतीने 1 इंचाचं इलॅस्टिक घेतलेलं आहे. तुम्ही जर 1.25 इंचाचं घेतलं असेल तर मार्जिनसाठी तुम्ही 2.5 इंच सोडायचं आहे इलॅस्टिक फोल्ड करण्यासाठी. ठीक आहे, तर इथे छोटंसं 1 इंचाचं इथे इलॅस्टिक असल्यामुळे मी 2 इंच शिलाई मार्जिन सोडलेलं होतं इलॅस्टिक फोल्ड करण्यासाठी. तर सर्वात अगोदर बघा, 1/2 इंचावरती आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे अगोदर इलॅस्टिक जोडण्यासाठी. बघा, मी इथे 1/2 इंचावरती इथे शिलाई देऊन घेते. याने काय होतं, आपलं कापड आहे ते अजिबात तिरकं होत नाही, परफेक्ट आपलं इलॅस्टिक लागतं. जर नवीन शिकणारे असतील तर त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची टिप्स आहे. अगोदर 1/2 इंचावरती या पद्धतीने इलॅस्टिक जोडायच्या अगोदर शिलाई देऊन घ्यायची आणि नंतर मग आपल्याला ते फोल्ड करायचं आहे. तर पहा, या पद्धतीने मी सर्व बाजूने शिलाई देऊन घेतली आणि आता आपल्याला या पद्धतीने ते फोल्ड करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, इलॅस्टिक आपल्याला त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि खाली 1/2 इंच आपल्याला एक्स्ट्राचं अजून मार्जिन आहे ते राहायला हवं. ठीक आहे, तर या पद्धतीने आता मी ते पट्टी फोल्ड करून घेतली इलॅस्टिकच्या मापावरती. तर थोडंसं एक्स्ट्राचंच मार्जिन घ्यायचं आहे फोल्ड करताना, कारण की इलॅस्टिक लावताना ते शिलाईमध्ये येता कामा नये. ठीक आहे, तर इथे बघा मी संपूर्ण बाजूने इथे शिलाई देऊन घेते आणि इथे 2 इंचापर्यंत आपल्याला थोडंसं शिलाई आहे ती शिल्लक ठेवायची आहे, जागा सोडायची आहे इलॅस्टिक लावण्यासाठी. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता.
तर इथे 2 इंचापर्यंत या पद्धतीने ओपन ठेवायचं आहे. याच्यातून आपण इलॅस्टिक आतमध्ये लावणार आहोत. तर इथे मी टीप आहे ती लॉक करून घेतली. तर आता मी पॅन्ट तुम्हाला सरळ करून दाखवते. तर इथे बघा, इथून मी 2 इंचापर्यंत इथे मोकळी जागा ठेवलेली आहे. तिथून आपण इलॅस्टिक आतमध्ये लावून घेणार आहोत. तर बघा, संपूर्ण पॅन्ट आता स्टिच करून ऑलमोस्ट झालेली आहे. आता फक्त इलॅस्टिक लावायचं बाकी आहे. तर इलॅस्टिकची लांबी किती घ्यायची, तर याचा फॉर्म्युला आपण बघूया. तर जेवढं तुमचा कमर घेर असेल त्याच्यातून 3 इंच मायनस करायचं आहे. तर इथे कमर घेर आहे 37 इंच, त्याच्यातून 3 इंच मायनस केलं तर आलं 34 इंच. तर मी ते 34 इंच इलॅस्टिक घेतलेलं आहे. थोडंसं अर्धा इंच शिलाई मार्जिन ते स्टिच करण्यासाठी त्याच्यामध्ये घेतलं. आता पिनच्या सहाय्याने आपण ते इलॅस्टिक आहे त्याच्यामध्ये लावून घेऊया. तर इलॅस्टिक लावायची ही पद्धत अगदी सोपी आहे मैत्रिणींनो, कारण की बऱ्याच मैत्रिणींना इलॅस्टिक लावता येत नाही आणि परफेक्ट फिनिशिंगमध्ये येत नसेल, तर ही पद्धत नक्की वापरून बघा. तर इथे मी शिलाई देऊन घेतली आणि बघू शकता इलॅस्टिक लावल्यानंतर आपली पॅन्ट आहे ती फायनलमध्ये इथे तयार झालेली आहे आणि खूप सुंदर इथे इलॅस्टिक लागलेलं आहे अगदी फिनिशिंगमध्ये. तर अगदी घर बसले तुम्हाला फ्रीमध्ये सर्व काही स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करून ठेवा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि नक्की एकदा या पद्धतीने पॅन्ट कटिंग आणि स्टिचिंग करून पहा, एकदम परफेक्ट अप्रतिम बसते. धन्यवाद.